कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच असलेले महेश विर्ले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सध्या माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती गणातून ते निवडणूक लढवत आहेत। महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून महेश विर्ले यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। आपल्या हक्काच्या ग्रामपंचायतमधील आपल्या हक्काच्या गावामध्ये प्रचार करत असताना महेश विर्ले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत झालेली विकास कामे पाहता नागरिक समाधानी असून यंदाच्या निवडणुकीत होणारे मतदान हे केवळ विकासाला होईल असा विश्वास महेश विर्ले यांनी व्यक्त केलाय। आपल्या हक्काचा आपला घरचा उमेदवार म्हणून जनता पुन्हा सेवेची संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या 9 फेब्रुवारीला महेश विर्ले यांचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपत असून पंचायत समिती निवडणुकीचा निकाल देखील 9 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे। त्यामुळे 9 फेब्रुवारीला विजय निश्चित असून सरपंच पदाचे पहिले पर्व संपून सभापती पदाचे नवीन पर्व सुरू होणार असा आत्मविश्वास महेश विर्ले यांनी व्यक्त केलाय। आम्हाला गरज आहे आणि खरोखर घरामध्ये आल्यासारख्याच वागणूक अजून तशी कोल्हारे गाव जेवढी मला विकास कामं करता आली तेवढी माझं गाव म्हणून मी करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णसुद्धा केलेला आहे। या कोल्हारे गावामध्ये तुम्हाला प्रेम मिळत आहे। आज उत्स्फूर्त पूर्ण कोल्हारे गावची जनता आज पूर्ण ग्रामस्थ सोबत आहेत, याचा खूप मला अभिमान आहे, कारण की हीच माझी पोचपावती इथे केलेल्या कामांची। दुसरी गोष्ट की आपण आज अचानक आलेलो उमेदवार नाही आहेत। आज गावासाठी जरी मी धामोते गावातला असलो तरी मी ह्या कोल्हारे गावचाच एक ग्रामस्थ आहे असं समजतोय, कारण की गेली 9 वर्ष जसं मी धामोते गावात काम करतोय तसं कोल्हारे गावात सुद्धा काम करतोय। जे दिवाळीच्या निमित्ताने असू द्या, बाकी कोणत्याही निमित्ताने असू द्या, केव्हाही अविरत काम जे धामोत्यात झालंय ते काम माझ्या कोल्हाऱ्यात झालंय, बोपेला झालंय आणि ते होतच राहणार आहे। ह्या पंचायत समिती गणामध्ये सर्वात जास्त मताधिक्य या ग्रामपंचायतमध्ये होणार आहे, कारण की या ग्रामपंचायतमधला प्रेम खूप आहे आणि जी कामं तोंडात बोललं आज मागच्या 4 वर्षापूर्वीची परिस्थिती सर्वांनी अनुभवले। कसे दुर्मय आणि खड्ड्यातले रस्ते होते, पाण्याची गैरसोय, स्ट्रीट लाईट, अंधारमय रस्ते, हे सर्व दूर करून आज सर्व रस्ते कॉन्क्रीटचे झालेत, स्ट्रीट लाईट झाल्यात, गटारांचं नियोजन चालू आहे, ॲम्ब्युलन्समधून सर्व, आणि आपली एकमेव ग्रामपंचायतीशी कोणत्याही प्रकारचे चार्ज आपण ठेवले नाही। सर्व दाखल्यामधून सर्व गोष्टी मोफत आहेत। त्याची पोचपावती आज आपल्याला 9 तारखेला मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितोय की येत्या 9 तारखेला माझा सरपंच पदाचा कालावधी संपत आहे आणि 9 तारखेला विजयाचा गुलाल ही सर्वच्या सर्व ग्रामस्थ मला देणार आहेत। तर एक पर्व संपून दुसऱ्या नवीन पर्वाची सुरुवात या सर्वांच्या साक्षीने होणार आहे। Like, comment, share and subscribe.